भावांनो, मागच्या काही वर्षांपासून पळून जाणाऱ्या मुलींच्या घटना खूप वाढल्या आहेत. मग ती मुलगी गल्लीतली असो की दिल्लीतली, गरिबाची असो की श्रीमंताची, सर्व सारख्याच. जिला जेव्हा वाटते तेव्हा ती पळून जाऊन कोर्ट मॅरेज करून मोकळी होते आणि आपल्या जन्मदात्या आईवडिलांना आयुष्यभराचं दुःख देऊन जाते, फक्त तिच्या वर्ष 6 महिन्यांच्या प्रेमासाठी. पळून जाताना त्या जरा पण मागे वळून पाहत नाही. तर भावांनो, या पळून जाणाऱ्या मुलींच्या बापाचे दुःख व्यथा या कथेत मांडल्या आहेत. तर ही कथा पूर्ण ऐका. ही भावनिक कथा सुरू करण्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करायचं विसरू नका. एका खेडेगावातील मुलगी पळून जाऊन रजिस्टर लग्न करून मुंबईकडे तिचा संसार थाटते. तिचे पहिले वर्ष खूप आनंदात सुखात जाते, पण दुसऱ्या वर्षापासून त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात होते. तिला असे वाटते हे वाद आज ना उद्या कमी होतील, पण ते वाद कमी होण्याऐवजी वाढतच जातात. आता तो पिऊन यायचा, कारण नसताना तिला मारहाण करायचा. ती मुकाट्याने सर्व सहन करत होती. पुढे त्याने घरात पैसे देणेही बंद केले. ती आता एका मॉलमध्ये काम करू लागली आणि तो तिच्या पैशांवर मौजमस्ती करायचा. ती त्याला खूप समजवायची, पण तो काही ऐकायचा नाही. तर असा तिचा संसार अत्यंत दुःख कष्ट सहन करीत चालला होता. काय करणार, कोणाला सांगणार? त्याची निवड तिनेच केली होती, त्याचं फळही आता तिलाच भोगावं लागणार होतं. असे दिवसामागे दिवस जात होते. तिला नेहमी वाटायचे आज ना उद्या माझं प्रेम सुधारेल आणि सर्व पहिल्यासारखं होईल, पण हा तिचा भ्रम होता. पुढे त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आला. त्या दिवशी ती पहाटे उठून त्याला लग्नाच्या शुभेच्छा देते. तोही तिला प्रेमाने शुभेच्छा देतो. तिला खूप आनंद होतो. खूप दिवसांनी त्याने तिला प्रेमाने बोललं होतं. त्या आनंदाच्या भरात ती त्याला गुड न्यूज देते. खूप प्रेमाने त्याला सांगते, अहो उठा लवकर आणि आजपासून हे असं वागणं सोडा. तो म्हणतो, का, असं काय झाले की मी लवकर उठू? ती लाजत त्याला सांगते, अहो आता आपण 2चे 3 होणार आहोत. तो, म्हणजे काय? ती, अहो तुम्ही बाबा होणार आहात. तो हसत तिला अभिनंदन करतो आणि म्हणतो, कुणाचे आहे ते, माझे की त्या मॉलमधल्या कुणाचे तरी? भावांनो, हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला एक खूप मोठा धक्काच बसतो. ती त्याला म्हणते, हे बाळ तुझंच आहे, मी आपल्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते. ऐका ना प्लीज. पण तो तिचं काहीच ऐकून घेत नाही. तिला त्याचा प्रचंड राग येतो. ती त्याला खूप चिडून म्हणते, अरे निर्लज्ज माणसा, तुला लाज कशी नाही वाटली असं बोलताना? मी तुझ्यासाठी माझ्या वडिलांना कायमचं सोडून आले, फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी, पण तू माझ्याशी असं वागतोस. भावांनो, त्या दिवशी त्यांचं खूप मोठं भांडण झालं. तो तिला अशा अवस्थेत सोडून जातो. ती त्याला खूप शोधते, पण तो काही सापडत नाही. आता त्याला जाऊन 2 दिवस झाले होते. अजूनही तो घरी परतला नव्हता. ती आता खूप टेन्शनमध्ये येते. तिला तिने केलेल्या चुकीचा आता पश्चाताप होतो, पण आता काय करावं तिला काहीच सुचत नाही. आणि तिला अचानक बापाची आठवण येते. ती त्यांना फोन लावण्यासाठी घराबाहेर पडते. पोटात 2 महिन्याचं बाळ आणि ती 2 दिवसांची उपाशी. कशी तरी ती PCO सेंटरवर येते आणि ती चक्कर येऊन खाली पडताच बेशुद्ध होते. तिथे असलेले लोक तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. त्यातला एक जण तिच्या हातातली डायरी घेतो. त्यातला सदानंद नावाच्या नंबरवर फोन करतो. सदानंद भाऊ त्या मुलीचे वडील असतात. फोन ऐकताच ते तिथे जाण्याचे ठरवतात. ते त्यांच्या मुलाला सोबत घेऊन रात्रीच्या ट्रेनने निघतात. पण त्या प्रवासात सदाभाऊंचे मन लागत नाही. राहून राहून त्यांना लेकीची आठवण येते. मागील 2 वर्षांपासून त्यांनी तिला पाहिलं नव्हतं आणि आज तिच्याबद्दल अशी बातमी ऐकून त्यांचं हृदय तळमळून उठलं होतं. काय करणार, शेवटी बाप होते. ते तिच्या दुःखाने अस्वस्थ झाले होते. त्यांना आता असं वाटत होतं, कधी हा प्रवास संपेल आणि कधी मी माझ्या लेकीला बघेल. अख्खी रात्र त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही आणि त्यांचा प्रवास सकाळी 10 वाजता संपला.
ते कल्याण स्टेशनला उतरले आणि ऑटोने त्या हॉस्पिटलला पोचतात. तिथे विक्की सदाभाऊंचा मुलगा आहे. त्या व्यक्तीने फोन करून सांगतो, दादा कोणत्या वॉर्डमध्ये यायचं आहे. तो व्यक्ती त्याला सांगतो, वरच्या माळ्यावर या. हॉस्पिटल खूप मोठं होतं आणि विक्की आणि सदाभाऊ त्या व्यक्तीजवळ पोचतात. तो व्यक्ती त्यांना त्या खोलीत घेऊन जातो जिथे एका बेडवर त्यांची 22 वर्षाची मुलगी झोपली होती. सदाभाऊ तिला पाहून आपले अश्रू नाही थांबू शकले आणि रडायला लागले. त्यांच्या रडण्याने ती उठली आणि आपल्या बापाला पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिला अजूनही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि तिनेही बापाला पाहून तिच्या अश्रूंना मोकळं केलं. खूप मोठ्याने रडायला लागली. ती सदाभाऊंची मोठी मुलगी ललिता होती. ते तिला प्रेमाने लता म्हणायचे. लता खूप सुंदर होती, पण आज तिची अशी अवस्था पाहून ते खूप दुःखी झाले. तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलले, काय अवस्था करून घेतलीस बाळा. तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, बस आता रडायचं नाही, मी आलोय ना तुझ्याजवळ. आणि लता त्यांच्या गळ्यात पडून हुंदके देत रडत होती. सदाभाऊ तिला समजावत तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणतात, बघितलंच ना बाळा, जग कसं आहे ते. आई बाबांना सोडून गेल्याने किती दुःख भोगावं लागतं. तुम्ही मुली पडून जाताना एकदाही मागे वळून पाहत नाही. असं कोणतं पाप आम्ही केलं असतं ज्याची शिक्षा तुम्ही आम्हा आई वडिलांना देता. तुमच्या मनात हा विचार येत नाही का, ज्या आईबापांनी तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. तुमच्या सर्व हौस पूर्ण करून सुद्धा तुम्ही असं का वागता. आमच्या 20 वर्षाच्या प्रेमावर तुमचे ते 6 वर्ष महिन्याचं प्रेम भारी पडते. असं काय असतं ग त्या प्रेमात जे तुम्हाला आमच्या निस्वार्थ प्रेमात नाही दिसतं. ऐक बाळा, आज तुझी आई जिवंत राहिली असती ना तर तिने हे दुःख सहनच केलं नसतं. त्या बिचारीला धड मरताही आलं नसतं आणि जगताही आलं नसतं. मी देवाचा खूप आभारी आहे. तिला हा दिवस बघण्याआधीच तिच्या जवळ बोलावून घेतलं. ती तर तिथे जाऊन शांत झाली. पण माझे काय, मी मागच्या जन्मी असा काय गुन्हा केला होता ज्याचं फळ मला या जन्मी असं मिळालं. एवढं बोलून ते मोठ्याने रडायला लागले. त्यांच्या आवाजाने खोलीत खूप गर्दी जमा झाली. त्या गर्दीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्यांना कळत होतं आज जे दुःख सदाभाऊंचे आहे तेच दुःख उद्या आपल्या वाट्यालाही येऊ शकते. त्या गर्दीतून वेगवेगळे आवाज ऐकायला येत होते. कुणी म्हणत होतं अशा पळत जाणाऱ्या मुलींना तर घरातच घ्यायला नको. कुणी सांगत होतं अशा निर्लज्ज मुलींशी संबंधच ठेवायचा नाही. तर कुणी बोलत होतं आजकालच्या मुलींना काय झाले काहीच कळत नाही. खेडे असो की शहर, सर्वत्र असंच घडत आहे. रोज कुठली ना कुठली अशी बातमी ऐकायला येते. त्यातला एक जण बोलला, अहो दादा, हे फक्त मौजमस्ती करण्यासाठी पडून जातात. जोपर्यंत खिशात पैसे असतात तोपर्यंत खूप प्रेमाने राहतात. पैसे संपले की प्रेमही संपतं या मुलांचं. त्यातलाच दुसरा व्यक्ती त्यांच्या शब्दाला उत्तर देत म्हणाला, भाऊ, हे प्रेम वगैरे काही नसतं. प्रेम या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. याचा अर्थ आजच्या पिढीला नाही कळणार. ते एकमेकांच्या आकर्षणालाच प्रेम समजतात. प्रेम हा शब्द फक्त शब्द नाही, तो परमेश्वराला प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. खरं प्रेम तर केलं होतं राधाकृष्णांनी. त्यांनीच प्रेमाचा खरा अर्थ सांगितला. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे बलिदान, प्रेम म्हणजे तप आहे, प्रेम आनंद आहे. दुसऱ्याचा आदर सन्मान करणे हे सुद्धा प्रेमच आहे. त्यांच्यातला एक जण बोलला, दादा, तुम्ही तर असं बोलत आहात जसं तुम्हीही प्रेमाची चव घेतली आहे. ते दादा हसत म्हणाले, हो, मी पण प्रेम केलं आहे आणि आजही ते माझ्या मनात जसंच्या तसं आहे. आज आमच्या प्रेमाला 36 वर्ष झाले आहे. आम्ही एकाच गल्लीत राहायचो, पण आमचं प्रेम हे खरं आहे. आमच्यात कधी प्रेम झाले कळालेच नाही. आमच्या भेटी कधी कधी व्हायच्या, तरीही आम्ही कधी एकमेकांजवळ गेलो नाही. आमच्या प्रेम भावना पत्रातूनच व्यक्त करायचो. आमची ही इच्छा होती लग्न करावं, पण ते शक्य झालं नाही. कारण त्या काळी असं काही करणं तर सोडा, पळून जाण्याचा विचारसुद्धा मनात यायचा नाही. आम्ही एकमेकांपासून दूर झालो.
पण मनाने आजही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. दादा, यालाच प्रेम म्हणतात. तर यालाच खरं प्रेम म्हणतात. आजकालचे मुलं शरीराच्या आकर्षणाला प्रेम म्हणतात. त्यातला एक जण बोलला, याला प्रेम नाही, लफडं आणि मनाची वासना म्हणता येईल. त्यातले लोक एक सुरात बोलले, अगदी बरोबर बोललात भाऊ. आणि शेवटी काय, त्या मुलींना दुःखच भेटतं. त्या मुलांना तर कुणी दुसरी भेटेल, मग तिच्या आयुष्याशी खेळतील आणि या बसतात केलेल्या चुकीचा पश्चाताप करत. त्यातली एक महिला बोलली, मित्रांनो, सर्व हॉस्पिटलमध्ये याच विषयाची चर्चा चालू असते आणि डॉक्टर येतात. तिथली गर्दी कमी होते. ते लताची विचारपूस करतात, कोण आहेत हे? लता, माझे बाबा आहेत. डॉक्टर तिला म्हणतात, बघ पोरी, शेवटी बापच आला तुझ्याजवळ. तो नालायक तर पळाला तुला टाकून आणि त्याला प्रेम म्हणत होती. त्याच्यासोबत तिच्याकडे डॉक्टरांचे प्रश्नाचे उत्तर नव्हते. डॉक्टर तिला, हे बघ लता, तू प्रेग्नेंट आहे. कितवा महिना चालू आहे? ती, दुसरा. मग या बाळाला ठेवायचे की? लता मध्येच बोलली, नाही डॉक्टर, मला नाही ठेवायचे. तुम्ही माझी ग्रीटिंग करा आणि यातून लवकर मुक्त करा. असं बोलत ती रडायला लागते. सदाभाऊ तिला शांत करतात, सांगतात, आधीच माझं ऐकलं असतं तर आज हे दुःख नाही सहन करावं लागलं असतं. ठरवलेलं लग्न मोडलं तुझ्यामुळे. गावात वर मान करायचेही लायकीचा ठेवलं नाही तुझ्या बापाला. डॉक्टर सदाभाऊंना म्हणतात, भाऊ, जे झालं त्याला सोडा आणि मुलीला सांभाळा. तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. जरा धीर धरा, होईल सर्व व्यवस्थित. डॉक्टर जातात. लता भाऊंच्या पायावर डोकं ठेवून माफी मागते. बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आता तुम्हाला सोडून नाही जाणार. तुम्ही जसं म्हणणार तसंच मी करेन. प्लीज बाबा. सदाभाऊंचे डोळे पुसत तिला हृदयाशी लावत खूप प्रेमाने सांगतात, लता, तुला माहीत नसेल आम्ही किती नवस उपवास केले आणि तब्बल 16 वर्षांनी तू आमच्या पोटी जन्मलीस. तुझ्या येण्याने आमचे दुःखी जीवनात आनंद आला. तुझ्या पायपुण्याने 2 भावनाही नंतर बोलावलंस. किती लाडाने प्रेमाने तुला वाढवलं. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पुढे तुझे कॉलेज सुरू झाले. तुझ्या सगळ्या मैत्रिणींकडे मोबाईल फोन होता. तुलाही मोबाईल हवा होता म्हणून तू आमच्यात वाद घालायची. माझा विरोध असताना तुझ्या आईने तुला 16,000चा मोबाईल फोन घेऊन दिला. मी तिच्यावर खूप रागवलो, पण तिने मला एका उत्तराने गप्प केलं. सोडा हो, त्या मोबाईलचा काय विषय? आपल्या मुलांची हौसमौज आपण नाही करणार तर कोण करेल? मलाही तिचं म्हणणं पटलं आणि मी शांत बसलो. दुसऱ्या दिवशी तुझ्या आईची तब्येत बिघडली. मी दवाखान्यात नेलं. माझ्याकडे पैसे नव्हते. मी माझी मोटारसायकल गहाण ठेवली आणि तुझ्या आईचा इलाज केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि 4थ्या दिवशी ती आपल्याला एकटं सोडून गेली. हे असे दिवस बघायला तिला माहीत असेल की एक दिवस माझी मुलगी असं पाऊल उचलेल म्हणून ती माझ्यासोबत राहिली नाही. दोघी बाप लेकी रडत होती, एकमेकांना समजावत होती. लताचा भाऊ विक्कीही रडत होता आणि तिला म्हणत होता, दीदी चल ना घरी. लताने रडत त्याला मिठी मारली आणि बोलली, हो विक्की, मी तर आता तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. तर भावांनो, दुपारी लताची ग्रीटिंग झाली आणि रात्रीच्या ट्रेनने ती 3घी जण त्यांच्या गावी आले. तिथे लता तिचं शिक्षण पूर्ण करते आणि ती एका इंग्लिश मीडियम जॉईन करते आणि आपलं आनंदी आयुष्य जगते. पण सदाभाऊंना तिच्या लग्नाची चिंता असते. काय करणार? ते बाप होते. पुढे 3 वर्षानंतर तिचं लग्न त्याच मुलाशी लावून देतात ज्या मुलाशी तिचा साखरपुडा झालेला होता. लता तिच्या संसारात नव्या जोडीदारासोबत खूप आनंदी असते. सदाभाऊही लताला आनंदी पाहून खूप समाधानी होतात. तर भावांनो, कशी वाटली ही सुंदर कथा मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या कथेत.